जळगाव ग्रामीण मतदारसंघात उमेदवारीच्या प्रश्नावरून एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार माझ्या विरोधात नाही, तर उमेदवार असेल तर त्यांनी उमेदवारी संदर्भात पक्षाकडे अर्ज भरला आहे का, असेल तर जाहीर करावा, असं आवाहन थेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना दिलंय. जळगाव ग्रामीण मतदारसंघात माझ्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा शिवसेना उभाटा पक्ष असेल, दोघांकडे कुठलाही उमेदवार नाही, त्यांना उमेदवार आयात करावा लागेल, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिलं. ही जागा राष्ट्रवादीला नाहीच. राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार आहे नाव सांगावं, फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं? नाही. ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटाची, पण उनके पास आदमी नाही भैया, अशी परिस्थिती आहे. गुलाबराव देवकर मतदारसंघात फिरताय, संपर्क वाढवताय, नेमकं मग एकीकडे तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीला गुलाबराव तर 3 फिरताय. एक गुलाबराव पाटील, एक गुलाबराव देवकर आप्पा आणि एक गुलाबरावजी वाघ. गुलाबराव टक्कर ते मतदारसंघात म्हणजे जनसंपर्क आहे, ते जनसंपर्क सगळ्यांचाच आहे. शरद पवार गटाकडून ते तयारी देखील करताय. डिक्लेअर करावं की मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि मी निवडणूक लढणार आहे. मी चॅलेंज नाही करत आहे. शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही, ही पद्धत आहे. त्याच्यावर मी काय चॅलेंज कोणालाच करत नाही. मी गुलाबबागांनाही चॅलेंज करत नाही आणि त्यांनाही चॅलेंज करत नाही. तुम्ही तुमच्या पक्षाकडनं उभे राहणार आहेत का, हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे. लढणार तो उंच आहे ना भाई. मंत्री गुलाबराव पाटील यांनी आव्हान दिल्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी थेट त्यांनी पक्षाकडे उमेदवारी संदर्भात सादर केलेला अर्ज दाखवित प्रति आव्हान दिलं. हा घ्या पुरावा, मी पक्षाकडे माझ्या उमेदवारी संदर्भात अर्ज दाखल केला आहे आणि या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून मी लोकांच्या जनसंपर्कात असून मीच प्रबळ उमेदवार असल्याचंही यावेळी गुलाबराव देवकर यांनी सांगत गुलाबराव पाटील यांना जोरदार उत्तर दिलं. गुलाबराव पाटील ही दिशाभूल करण्याचं काम करत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे रितसर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हा घ्या पुरावा. हा पुरावा आहे समोर. मी रितसर DD भरलेला आहे, फॉर्म उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे माझी उमेदवारी ही निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या 10 वर्षापासून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये सातत्याने जनतेमध्ये फिरतो आहे. सुखदुःखाचे प्रसंग असतील, अडीअडचणीचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी मी धावून जातो. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे असतील, महिलांचे असतील, या सगळ्या कामांच्यासाठी सातत्यानं मी ह्या मतदारसंघामध्ये फिरतो आहे. आणि त्यामुळे आज ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रबळ उमेदवार म्हणून मीच त्या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळेल. महाविकास आघाडीची अंतिम बैठक व्हायची राहिलेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये हे धोरण ठरलेलं आहे की ज्या पक्षाच्या उमेदवाराचं इलेक्टिव्ह मेरिट असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला ती जागा द्यायची आणि त्यामुळं जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणायच्या. आणि ह्याच्यामध्ये जे काही मेरिट असेल त्या मेरिटमध्ये तो निर्णय घेतला जाईल. आज तो अंतिम निर्णय कुठेही झालेला नाही आहे. आयात उमेदवाराचा संबंध नाही आहे. ते जे इच्छुक उमेदवार आम्ही आहोत, आमच्यामधूनच मेरिट बघून त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल. त्यांनी तुमचं नाव न घेता तुम्ही उभाटाकडून आयात केले जाणार असं त्यांनी असं आहे. आयात करण्याचा विषय येत नाही. पक्षाचं मी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीचं हे धोरण आहे की ज्या पक्षाचा उमेदवार इलेक्टिव्ह मेरिटचा असेल त्या पक्षाला ते उमेदवारी द्यायची. आता आमच्यामध्ये मी उमेदवार आहे, उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उभाटामधून ज्यांनी अर्ज दाखल केलेले असतील या सगळ्या उमेदवारांचा विषय हा महाविकास आघाडीच्या एकत्रित मिटिंगमध्ये होईल आणि त्याच्यामध्ये ज्या पक्षाच्या उमेदवाराचं इलेक्टिव्ह मेरिट असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. तुम्ही जसं उमेदवार मी दावा केलेलाच आहे.